नमस्कार मंडळी. दररोज भाजी खाऊन जर कंटाळा येत असेल ना तुम्हाला, तर ही चटपटीत चटणी तुम्ही नक्कीच ट्राय करून बघू शकता. करायलाही खूप सोपी आहे आणि कमी साहित्यात होणारी आहे. आणि भाजीचा कंटाळा जर आला असेल ना तुम्हाला करायचा, तर ही चटणी तुम्ही 2 दिवसासाठी स्टोअर करून ठेवू शकता. पण मस्त लागेल खायला. तुम्ही भातासोबत, भाकरीसोबत, पोळीसोबत कशासोबतही खाऊ शकता. अशा पद्धतीची चटणी आहे. तर ती कशी करायची आपण बघणार आहोत इथे. त्यासाठी मी एक बटाटा घेतलेला आहे. बटाटा स्वच्छ धुवून घ्यायचे, नंतर वरचं त्याचं साल काढून घ्यायचं आहे. तर आपण बटाट्याचे पूर्ण साल काढून घेतल्यानंतर एकच बटाटा घेतला आहे, तेवढ्याची चटणी करायची आपल्याला, भरपूर होते. तर त्याचे पूर्ण साल काढून झालं आहे. काढल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, बटाट्याचे आपल्याला चौकोनी चौकोनी आकाराचे तुकडे करायचे आहेत. त्यासाठी बटाटा कापताना काय करायचं, व्यवस्थित कापून घ्यायचं आहे आणि चौकोनी चौकोनी आकाराचे आपल्याला बटाट्याचे काप करून घ्यायचे किंवा कसे केले तरी चालतील, असं काही नाही आहे. तर बटाट्याचे इथे काप करून घ्यायचे छोटाले छोटाले आणि आपण छोटाले काप करून घेतल्यानंतर आपल्याला पुढची तयारी करायची आहे. तर त्या चटणीसाठी लागणार आहे आपल्याला कांदा. तर कांदा काय करायचा, एक कांदा घेतला. एका बटाट्याला आपल्याला एकच कांदा घ्यायचा आहे. तो सुद्धा एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे. जितका बारीक चिरला जाईल ना तितक्या पद्धतीचा बारीक चिरून घ्यायचा आहे. कारण आपली चटणी जी करणार आहोत ना, म्हणजे ठेचा म्हटलं तरी चालेल, बटाट्याचा ठेचा म्हटलं तरी चालेल किंवा चटणी म्हटलं तरी चालेल, पण वेगळ्या पद्धतीची आपण चटणी केलेली आहे. तर हा झाला अशा प्रकारे आपला बारीक कांदा चिरून. तर कांदासुद्धा आपल्याला आता बटाटे जसे आपण कापून ठेवलेत ना, तसेच त्याच पद्धतीने कांदासुद्धा कापून ठेवायचा आहे. नंतर घ्यायचं एक पॅन, म्हणजे कढई घ्या तुम्ही, काही घ्या. तर एक पॅन घेतलं आहे चांगलं, त्यात 1.5 चमचा तेल घातले किंवा 2 चमचे पोह्याचे चमचे तेल घालायचं आहे. आणि जे बटाटे आपण काप करून घेतलेले आहेत ते अगदी व्यवस्थितपणे फ्राय करून घ्यायचे आहेत. तर फ्राय करताना चांगले हलके होईपर्यंत, जोपर्यंत बटाटे फ्राय होऊन ब्राऊन होईपर्यंत फ्राय होत नाहीत ना, तोपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत. गॅस मिडियमच ठेवायचा, एकदम फुल नाही करायचा आहे, म्हणजे काय नुसते जळून जातील. तर त्यामुळे फ्राय करून घ्यायचे, आपल्याला चांगलं खुसखुशीत करून घ्यायचे, तेव्हा ती आपली ठेचा जो चटणी आपल्याला आहे ती छान लागेल. तर येथे थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे, म्हणजे चवदार होईल आणि बटाटे जे आहेत ना, मीठ थोडंसं ऑब्झर्व केलं की ते चवीला पण छान लागतील. तर मीठ टाकून आपण फ्राय करून घेतलं आहे आणि मी तुम्हाला सांगितलं आहे, जोपर्यंत ब्राऊन आणि हलके होत नाही तोपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. फक्त एकसारखं त्याला हलवत राहायचं आहे, म्हणजे सगळ्या बाजूने ते फ्राय होतील. तर इथे तुम्ही बघू शकता, थोडे थोडे हलके व्हायला लागलेले आहेत आणि रंगसुद्धा बटाट्याचा चांगला चेंज झालेला आहे, म्हणजे बदललेला आहे. तर रंग बदलल्यानंतर चांगले ब्राऊन झालेत. आता मी याला काढून घेणार आहे, म्हणजे फ्राय होऊन झालेले आहेत आपले आता. तर आपले पूर्ण बटाटे आपल्याला प्लेटीमध्ये फ्राय झालेले काढून घ्यायचे आहेत आणि हे काढून घेतल्यानंतर आपल्याला पुढची प्रोसिजर करायची आहे. तर इथे पूर्ण आपण बटाटे काढून घेतलेत. तर हे ठेवायचे आपल्याला, फ्राय केलेले बटाटे बाजूला थंड करण्यासाठी ठेवायचे थोडा वेळ. ते बाजूला ठेवतो आणि करायची आपली पुढची प्रोसिजर. त्याच कढईमध्ये आणि त्याच तेलामध्ये 2 चमचे शेंगदाणे घालायचे. तर शेंगदाणे भाजताना काय करायचं आहे, गॅस एकदम कमी करायचा आहे आणि थोडेसे तडतडेपर्यंत, खमंग होईपर्यंत शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत अगोदर. तर इथे शेंगदाणे आपले चांगले ब्राऊन झालेत आणि तडतडून पण झालेत, म्हणजे भाजून पण अगदी व्यवस्थित झालेत. आणि नंतर घालायचे त्यामध्ये भाजून झाल्यानंतर हिरव्या मिरच्या. तर 7 ते 8 हिरव्या मिरच्या मी घातलेल्या आहेत. तुम्ही तिखट आवडीनुसार घालू शकता. थोड्या कमी हव्या असतील तर कमी घातलं तरी चालेल, पण एवढे स्पायसी होणार नाही, कारण हिरव्या मिरच्या फार तिखट नाही त्या. एकदम बारीक ज्या मिरच्या असतात त्या जास्त तिखट असतात. तर आपण मीडियम मिरच्या घातल्यात, त्यासुद्धा चांगल्या भाजून घेतलेल्या आहेत. आणि गॅस येथे बंद करायचा आहे आता आणि लसूण पाकळ्या टाकायच्या आपल्याला 7 ते 8 त्यामध्ये. 7 ते 8 लसूण पाकळ्या टाकल्यानंतर त्यासुद्धा थोड्याशा भाजून घ्यायचं. गॅस बंद केलेला आहे. पॅन जे आहे ते गरम आहे, त्यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा जिरं. जिरं आणि लसूण चांगलं फ्राय करून घेतलं सगळं आपलं शेंगदाणे आणि मिरचीमध्ये, की आपल्याला हे सारण थंड झालं की छोट्याशा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला याचं वाटण करून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, शेंगदाणे आपण जिरे जे घेतलेले आहेत ते पूर्ण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलेत आणि टाकल्यानंतर आपल्याला बिना पाण्याचं वाटण करायचं आहे. तुम्ही म्हणाल पाणी घालायचं, अजिबात पाण्याचा थेंबही वापरायचा नाही आहे. तर हे झालं आपलं वाटण करून घ्यायचं. जाडसर असं आपण याचं वाटण करून घेतलेलं आहे. तर मी तुम्हाला चमच्याच्या साहाय्याने दाखवते, थोडंसं जाडसरच आहे, रवेदार, म्हणजे चांगलं शेंगदाणे आबडधोबड झालेले आहेत. तर हे वाटण आपल्याला ज्यामध्ये आपण कांदा कापून ठेवला आहे ना त्यामध्ये काढून घ्यायचं आहे. तर हे झालं आपलं तयारी करून, म्हणजे शेंगदाण्याचा कुट्टासुद्धा आपण जाडसर काढून घेतला आहे. आणि जे तळलेले बटाटे आहेत हाताच्या साहाय्याने, बोटाच्या साहाय्याने थोडेसे आबडधोबड कुस्करून घ्यायचे आहेत. जास्त नाही, पण आबडधोबड आपल्याला कुस्करून घ्यायचे आहेत.
तर म्हणजे काय होईल, आपली चटणी जी आहे ना ती मस्त लागेल आपल्याला. म्हणून आपण आबडधोबड कुस्करून घेतो. राहिलेली नंतर आपल्याला चटणीसोबत बारीक करून घ्यायचं आहे. तर एक भांडं घ्यायचं आहे, गोल बाऊल घ्यायचा आहे. त्यामध्ये आपल्याला कांदा आणि आपण हिरव्या मिरचीचे जे वाटण करून घेतले ते घ्यायचे. कुस्करून घेतलेले बटाटे घालायचे, त्यामध्ये भरपूर असं कोथिंबीर घालायचं आहे आणि चांगले एकजीव करून घ्यायचे. बटाटे थोडेसे आपल्याला त्यामध्ये स्मॅश करून घ्यायचे. म्हणजे काय होईल, एकजीव करून घेतलं ना तर ते बटाटा जो आहे आपला तळून घेतलेला, फ्राय करून घेतलेला पूर्ण कांद्याला आणि आपल्या त्या शेंगदाणे हिरवी मिरचीला छान लागेल. आणि मग नंतर घालायचे आपल्याला त्यामध्ये आमचूर पावडर 1 चमचा. आमचूर पावडर झालं की चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यामध्ये. आणि आमचूर पावडर मीठ घालून घेतल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे एकजीव करून घ्यायचं आहे. चांगली आमचूर पावडरने चटणीला टेस्ट छान येते. आणि मीठ आपल्याला चवीनुसार त्यामध्ये घालायचं आहे. हे झालं मिक्स करून. नंतर घालायचं आहे आपल्याला तडका त्यावरती. तडका देण्यासाठी मी एक पॅन घेतला आहे चांगला. त्यामध्ये 1.5 चमचा तेल घ्यायचं आहे आणि तेल चांगलं तपलं की लगेच आपल्याला त्यामध्ये घालायची मोहरी. मोहरी तडतडली की लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे लाल मिर्च पावडर. तुम्ही म्हणाल हिरव्या मिरच्या पण घातलेल्या आणि लाल मिर्च पावडर. जास्त तिखट लाल मिर्च पावडर आपण इथे वापरलेली नाही आहे. हिरव्या मिरच्यासुद्धा जास्त तिखट नाही आहेत. थोडीशी स्पायसी, बटाट्याची चटणी जरा गुळचीट लागते ना, थोडीशी स्पायसी हवी. तर अर्धा चमचा लाल मिर्च पावडर, थोडीशी हळद घातली आणि मोहरी तडतडून घेतली होती. त्याची तडका घालायचा आहे आणि या तडका घातल्यानंतर आपल्याला एकसारखं त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर मिक्स करून घेतल्यानंतर आपली ही चटणी जी आहे ना ती रेडी झालेली आहे. तुम्ही म्हणाल खरंच खूप सोपी आहे करायला. ट्राय करून बघा. तुम्हाला जर भाजीचा कंटाळा आला आणि तुम्हाला जर वाटलं भात केला आहे नुसता म्हणजे राईस केला आहे, तर थोडासा गरम भात करून घ्यायचा आणि थोडंसं तेल टाकून तुम्ही ही चटणी खाऊ शकता त्यामध्ये. खरंच खूप छान लागेल. किंवा फुलके करून जर घेतले ना तुम्ही बिना तेलाचे पण गरम फुलके हवेत, मस्त लागेल ते. ट्राय करून बघा. म्हणजे तुम्ही ट्राय केल्यानंतरच तुम्हाला हे चटणीची चव कळेल. तर अगदी आपण इथे गरमागरम फुलकेसुद्धा तयार करून घेतलेत. मला फुलके खूप आवडतात, तर मी हे चटणीसोबत फुलकेच घेतलेत. तर ही चटणी आणि हे फुलके याचं कॉम्बिनेशन म्हणाल ना तर खरं खूप छान आहे. आजच संध्याकाळी तुम्ही ट्राय करा, म्हणजे तुम्हाला कळेल आणि नंतर मला कमेंटमध्ये कळवा. तुम्हाला जर ही माझी बटाट्याची चटणी आवडली असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशा सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.